काय पाहून राहिले होते त्याच्यात तुम्ही कढई? काय तुम्ही ढंगाच्या साबणी नाही आणत ना, काही नाही, भांडे घासाच्या साबणी चांगली आणत जा अंजर अशा. काय त्या कढईचं निघत नाही ना, काय नाही, खरकटन काय नाही. तारानं घासता तर तुम्ही म्हणता का काय घासू नका तारानं, ह्याच्यात अटकून राहते, पोटातच जाई. कशी आहे तर काय माहित तुम्ही बी. अहो भाजी किती खराट झाली, तिखट किती झाली, कमी टाकत जा ना तिखट कमीच टाकलं म्हटलं. तुमच्या तोंडाले फोडा आले असं. काय ते भले मी जास्तपणा करते बापा. त्या दिवशी हॉटेलात गेलो होतो, अशी मस्त भाजी झाली ना, एक नंबर प्युअर भाजी झाली ती हॉटेलातली. जेवण करायला गेलो होतो तर पनीरची अशी मस्त भाजी झाली. काय मी कोणता मसाला वापरत येतो? हो, माणसाले काही नाही, एक तर हॉटेलातली भाजी आवडते, नाही तर शेजारींच्या हातची भाजी आवडते. बायकोच्या हातची भाजी नाही आवडत म्हटलं. ते मग किती काय तेल मीठ लावून चांगली करा. एवढा मोठा पेस्ट टाकतो लसण जिऱ्याचा, एवढा मोठा मसाला टाकतो चांगला. नाही फक्त दुसऱ्याच्या हातची भाजी सारखी सुधी वाटते तुम्हाला खाले. घरी मी जास्तपणा लावता. भाजी खारट झाली, भाजी अशी झाली, भाजी तर तिथं जात जा हॉटेलात रोजचे खाणे. अहो तर घरची भाजी बोर नसते होत का? भाजी खाऊ को बोर झाले तर घरच्या भाजीनं बोर होते का हो? एका बायकाच्या यानं बोर होत असं मग माणसं. तसे लय हुशार म्हटलं. आता काही हातात चाटून राहिले बघ, गोडही नाही लागत म्हणता भाजी. त्याच्यावर वरण सांडलं होतं ना, हात बोट चाटून राहिले मार जसे. काय नाही, किती काय चांगली भाजी गेली ना तरी माणसाला काही आवडत नाही. तिखट होय का भाजी का काय हो हे? हा, मीठ कमी टाकायला पाहिजे. रोज भाजी करते मीठ कमीच टाकतो. तुम्ही खर्रा कमी खात जा पहिले. मीठ जेवढे आहे ते जागेवरच आहे मीठ. तुम्ही खर्रा जास्त खाऊन राहिले म्हणून तिखट जास्त लागत आहे तुम्हाला. तिखटाचं माप लावायला पाहिजे. तिखट किती मापूल आहे, किती पडलं पाहिजे का? तिखट टाकायचं एक चमचा टाकलं. उद्यापासून तरी मी चमचा देतो तिखट टाकायचा. असं माप घ्यायचं, चमच्यात घ्यायचं, तेवढंच तिखट टाकायचं, तेवढंच मीठ टाकायचं. तुम्हाला चमचा दाखवू काय? अजिबात बाय माप घेत नाही. 1 डझन चमचे आणले म्हटलं. एवढुले वाढत वाटायचे ते चमचे. मरी चालले तर तिथं. आणि साबणी आणले ह्या अशा साबणीनं काय आणत जाऊ. भांडे घासायला सरके सुद्धा साबणी आणत जा. निघत नाही जरा त्या ढोबरायचं. ते चालेल तिथं एवढी चांगली भाजी. वरणात मीठ वरण लागत ठीक काय? काय भाजी तिखट आहे का? काय आहे त्या बहिणीच्या घरचं तिखट नाही, त्या बहिणीच्या घरचं. माझ्या बहिणीच्या घरचं काय लिहिलंय व? तुमच्याच बहिणीच्या घरचं आणलं ना. 2 वर्ष झाले ते सरूनच नाही राहिलं. रस्सा कोणी केला तर सरण कसं तिखट म्हटलं. आपल्याला एवढंच तिखट पाहिजे ना भाजीत, कसं सरणार आहे? तिखट पाहिजे एवढंच. आणि 2 वर्ष झाले ते 2 किलो मिरचे ते तिखट पूर्णच पुरून राहिलं. रस्सा आहे, रस्सा भाजीला रस्सा नाही पाहिजे काय? जाऊ द्या, आताच खा. रस्सा पाहिजे तसा पाहिजे. घ्या ना तर हे वरण घ्या ना, वर पाणी हे वरण चांगलं भाजीसोबत वरण बनवलं ना. नीर आला की करता त्याच्यातलं. हो, म्या मस्त तुमच्यासाठी मी म्हणलं तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असं चक्का बांधून ठेवला दह्याचा. मस्त दही घेतलं सकाळी 1 लिटर दह्याचा चक्का बांधून ठेवला. तुम्हाला मला असं वाटलं बा तुम्हाला खुशी येईन बा चक्का पाहिल्याबरोबर. तुम्ही काय घे, तुम्ही म्हणता अजून मी 2 लिटर घेतो दही. भुईमुगाच्या शेंगा टाकल्या आहे वर तर काय माहित खाते काय तर. तुले म्हटलं त्या दह्याच्या चक्का 2 लिटर दही घे. अर्धा लिटर दही घेतलं. त्या अर्धा लिटर तू खाशील, मी खाशील का? कोण खाईल? 2 लिटर दही 100 रुपयाचं होते ना. 1 लिटर दही 50 रुपयाचं होते. 2 लिटरचं दही खायला पाहिजे तुम्हाला. खातो तर थोडस चांगलं खायचं. आपण वर्षभर खातो काय दही? आपण वर्षभर श्रीखंड खातो काय? आपण एका वर्षात 1 कटा श्रीखंड खातो. कधी व? कधी काय? हा, इकडं महिन्यातून 4-5 वेळा श्रीखंडचे हे होते. चक्का बांधून ठेवता श्रीखंड करता. महिन्यातून 5-6 वेळा होऊन जाते. चक्का बांधून तरी म्हणता 12 महिन्याचा 1 वेळा खातो. काय खोटे बोलता तुम्ही? चक्का बांधून ठेवला आणि ट्यूब बांधून ठेवला. बरं विचार आहे तुझं काय बाई, माझे जराचे पैसे वाचवायचं हे नाही तुम्हाला. अगं 2 लिटर दही केवढाच होते व, म्हणून मी 1 लिटर घेतलं. चौघाली एवढं मोठं लय मोठं होते ना ते. 1 लिटरचं चौघाली होत नाही काय? केस पा काही केस नाही आहे. काहीच नका दाखवू मला. ते पडलं असं केस गळते तर तुम्हाला मला तेल नाही आणून देतात काय जरासं लावायला? मग अहो ते हे झोटे तर बनायचे, झोटे चांगले बनायचे ना. हे झोटे नाही आता माणसासारखं करतो ना आम्ही. टकलं बायानं
केस गळते म्हणून. असे एवढाले करतो माणसासारखे. पॅन्ट घेतो घालून माणसाचे. झोटे बांधला चांगले असे झोटे कसे ठेवतात फुले झोटे पूर्ण. निरो पैशाचं अजिबात हे नाही तुम्हाला. वाचवला पाहिजे पैसा म्हणून. आणि जाऊ दे निरा पैसा पाण्यासारखा वायता. ब्लाऊज दे म्हटलं 400 रुपये दिले, शिलाई दिली 400 रुपये शिलाई. पाठीचं असं ब्लाऊज. तिथं दही घे म्हटलं 1 लिटर तर म्हणतं हे महाग आहे. ब्लाऊज दे म्हटलं दिली 400 रुपये शिलाई. याच्यानंतर आता भाजी तिखट करशील ना, अजिबात मी जेवत जाणार नाही त्यासोबत. अजिबात सोबत नाही जेवत जाईन आता. तोशी करतो तर भाजी तिखट जरासं तिखट कमी टाकत जा त्याच्यात. मी जेवत नाही जात जाईन मग. लावण जराशी तोंडी. चांगली लागते भाजी. टेस्टी बनते. वासच काय रे येतात त्याचा.